नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दह्याची कढी बनवणार आहोत। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। एकदम कमी साहित्यामध्ये बनलेली आहे आणि एकदम कमी वेळामध्ये बनते। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। दही घेतलेला आहे मी 1 वाटी। आवश्यकतेनुसार बेसन घेतलेलं आहे, तेल, मीठ, मोहरी, जिरे, लसण, मिरच्या घेतलेल्या आहेत 3 आणि कोथिंबीर। सुरुवातीला आपण हे मिरच्या घ्यायच्या आहेत, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मोडून टाकते। हे बघा, म्हणजे मिक्सरमध्ये अटकणार नाहीत त्या भांड्यामध्ये। थोडासा लसण टाकायचा आहे 5-6 पाकळ्या आणि जिरे टाकायचं आहे थोडंसं। आता आपण याला मिक्सरवरती वाटून घेऊया। हे बघा, असं वाटून घेतलेलं आहे। थोडंसं जाडच आहे। आता मी याला काढून घेते। हे बघा, आता याच्यामध्येच आपल्याला हे दही टाकायचं आहे आणि बेसन टाकायचं आहे आवश्यकतेनुसार। तुम्हाला जर कढी पातळ हवी असेल तर कमी टाका, तुम्हाला थोडंसं घट्ट हवे असेल तर थोडंसं जास्त टाका, तुमच्या आवडीने। आता आपण याला मिक्सरवरती फिरून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने मी फिरून घेतलेलं आहे। याने आपली कढी अशी चोपडी बनते छान। हे बघा, आता कढईमध्ये तेल टाकूया। आता मी याला गरम झालं का बघते एकदा। हे बघा, आता याच्यामध्ये मोहरी टाकूया। हे बघा, छान तडतडली आहे मोहरी। जिरे टाकूया। हे बघा, याला हलवून घेऊया थोडंसं। आता आपण जे मिक्सरमध्ये मिरच्या वाटून घेतल्या होत्या ना, ते टाकायचे आहे। हे बघा, यालाही हलवून घेऊया छान। आता आपण याच्यामध्ये बघा थोडंसं हलवून घेते अगोदर। आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया। हे बघा, याला छान असं फिरून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया थोडीशी। तेलामध्ये कोथिंबीर टाकली की वास खूप छान लागतो। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। हे बघा, यालाही हलवून घेऊया। आता आपण जे दही आणि बेसन मिक्सरमध्ये फिरवलं होतं ते टाकायचं आहे। त्याने खूप छान अशी चोपडी कढी बनते आपली। हे बघा, पाणी टाकते आवश्यकतेनुसार, असं थोडंसं पाणी टाकते आणखी। हे बघा, थोडंसं घट्ट वाटत आहे। आता मी आणखी थोडंसं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये। हे बघा, थोडंसं पाणी टाकते आणखी। हे बघा, थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता आपल्याला हे हलवत उकळी आणायची आहे याला, म्हणजे छान असं आपलं बेसन जे आहे ते शिजलं जातं हलवत याला शिजवल्याने। हे बघा, छान अशी उकळी आलेली आहे। हे बघा, छान असं हे झालेलं आहे। आता ही कढी जी आहे ही आपली तयार झालेली आहे। थोडंसं हलवते त्याला। हे बघा, अशी ही आपली कढी बनून तयार झालेली आहे। आता मी याला एका वाटीमध्ये काढते। हे बघा, अशा पद्धतीने आपली ही कढी जी आहे ती तयार झालेली आहे। तुम्हाला भातासोबत खायची का छोले भातासोबत खायची, या मग खायला खूप छान लागते दोन्ही सोबत। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।